अकोल्यातल्या एका सभेमध्ये नितेश राणेंनी पोलिसांसंदर्भात एक वादग्रस्त विधान केलं होतं। यानंतर पोलिसांच्या पत्नीकडनं नितेश राणेंवर कारवाईची मागणी करण्यात आली। दरम्यान यानंतर नितेश राणे यांनी देखील आपल्या विधानावरती स्पष्टीकरण दिले। पाहूयात। काय करून द्या या पोलिसांना, मला भाषण रेकॉर्ड काय नाही, जास्तीत जास्त बायकोला दाखवू शकणार, बाकी काय नाही। बायकोला कशाला दाखवतील जाऊन? तू काय हिरो लागून गेलास बायको तुझे व्हिडिओ बघायला? तू काय हिरो सारखा दिसतोस का? पाळ्याखाली स्टूल घेऊन भाषण करतोस दीडपोट्या। माझं खुलं पत्र वाचल्यानंतर मला विश्वास आहे त्यांचं मत याबद्दल निश्चित पद्धतीने बदलेल। अकोल्यातील निंबा फाटा इथं बोलताना सभेमध्ये नितेश राणे यांनी पोलिसांसंदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। नितेश राणेंच्या या वक्तव्यानंतर पोलिसांच्या पत्नींनी आता आक्रमक पवित्रा घेत पोलीस आयुक्तांकडे कारवाईची मागणी केली आहे। दरम्यान या मागणीनंतर नितेश राणे यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं। त्या टिप्याची तुम्ही लाल करत बसला, थू त्या टिप्याची। मला फोटो आणला तर थुकीन साल्याच्या तोंडावर, काही कोण करू शकणार नाही। मला काय करून द्या या पोलिसांना, मला भाषण रेकॉर्ड काय नाही, जास्तीत जास्त बायकोला दाखवू शकणार, बाकी काय नाही, काय करू शकणार नाही। आमच्या राज्यात आमच्यावर काय करू शकणार? राहायच्या जागेवर जे राजकारण चालले, जे राज्य चालले, ते पोलिसांवर दबाव टाकून चालले का? हे तुम्हीच सांगताय ना, जाहीर सभेत तुम्हीच सांगताय की पोलीस आमचं काहीच करू शकत नाहीत। वरती पोलीस सांगतो हे बोलतात असे की पोलीसवाले व्हिडिओ काढून माझं काय करणार आहेत, हे घरी नेऊन बायकोला दाखवणार। त्या मूर्खाला एवढं कळत नाही की पोलीसवाले जे व्हिडिओ काढतात हा त्यांच्या ड्युटीचा भाग असतो, त्यांना ते रेकॉर्डिंगला ठेवावं लागतं, म्हणून ते करतात। बायकोला कशाला दाखवतील जाऊन? तू काय हिरो लागून गेलास बायको तुझे व्हिडिओ बघायला? तू काय हिरो सारखा दिसतोस का? पाळ्याखाली स्टूल घेऊन भाषण करतोस दीडपोट्या। तुला बघायला आम्ही काय रिकामे आहोत का? तू काय हिरो आहेस का की तू घरी नेऊन बायकोला दाखवणार की हा बघ एवढा छान बोलतोय वगैरे? आमच्या पोलीस पत्नी ज्या भगिनी आहेत ते काल ज्या पोलिसांकडे गेलेल्या आमच्या आयुक्तांकडे गेले, ते बातमी मी ऐकली। त्याबद्दल लवकरच मी त्यांना एक खुलं पत्र लिहिणार आहे आणि ते खुलं पत्र वाचल्यानंतर त्यांना कळेल की मी माझी का ते स्टेटमेंट दिलेलं आहे, का वक्तव्य केलेलं आहे, आणि माझं खुलं पत्र वाचल्यानंतर मला विश्वास आहे त्यांचं मत याबद्दल निश्चित पद्धतीने बदलेल। नितेश राणे यांनी पोलीस खात्याची जाहीर माफी मागावी अशी मागणी देखील पोलिसांच्या पत्नींकडून करण्यात आली आहे। मात्र सत्ताधाऱ्यांकडूनच पोलिसांचं खच्चीकरण सुरू असल्याची टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे। आमचं एवढंच मागणी आहे की त्याच्यावर कारवाई व्हावी आणि त्याने पोलीस खात्याची आणि पोलीस कुटुंबियांची जाहीर माफी मागावी, लेखी जाहीर माफी मागावी त्याने, पोलीसवाल्यांची आणि पोलीस कुटुंबियांची। त्याने तुझ्या सभेत पोलिसांच्या बायकांचा उच्चार करता संबंधच काय होता? तुम्ही काही बरळता राजकारणी, एकमेकावर शिंतडे घाणे उडत होते, पण आमच्या पोलीस खात्याबद्दल बोलतात। तुम्ही जर जबाबदार व्यक्ती असे बोलताय तर पब्लिक उद्या पोलीस खात्यासाठी पोलीसवाल्यांसाठी काय शब्द वापर, आणि ते पण रात्रंदिवस ड्युटी करणारे लोक, त्यांचं खर्चीकरण होते। सत्ताधारी पक्षाचाच पोलिसांवर विश्वास राहिलेला नाही ना, पोलीस काही करू शकत नाही याचा अर्थ पोलिसांचा धाक राहिला नाही, सत्यच आहे ना। नाही तर पोलीस का करू शकत नाही? पोलिसाच्या भुरट्या चोरांना ताबडतोब पकडते, कोणी साधी धमकी दिली त्याला पकडतात। नितेश राणेकडे काय डोळे वाटारत नाही पोलीस? नितेश राणे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतरही सरकार गप्प का असा सवाल सध्या उपस्थित केला जातोय। तर अशा वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नेत्यांच्या बाजूनं सागर बंगला असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला। वक्तव्य केलं होतं पोलिसांबद्दलचं, त्या विरोधात पोलीस कुटुंबांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार केलेली आहे आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे, कारवाई करावी। काय म्हणते ते मला नाही माहित, काय म्हणते? नितेश राणे बोलले होते की पोलीस माझं काहीच वाकडं करू शकत नाही, राज्यात जर पोलिसांना राहायचं असेल तर त्यांना आमचं ऐकावंच लागेल असं बोलले होते। नाही, मी काही असं ऐकलं नाही, पण निश्चित माहिती घेऊन मी बोलेल नंतर। नितेश राणेचं काही बिघडणार नाही, ते सेलिब्रिटी आहेत, ते मोठे नेते आहेत, एका मोठ्या नेत्याचा तो मुलगा आहे, ते आमदार आहेत, पण गरिबाचं कोण बोलणार? त्यांना कदाचित सागर बंगला वाचवेल, या नेत्यांना सागर बंगला वाचवेल। अरे पण सागर बंगल्याला हेही सांगा ना, गरिबाला वाचवा, गरिबाच्या अडचणी सोडवा, पण सागर बंगला फक्त नेत्यांसाठी आहे का, गरिबासाठी नाही का? आज या महाराष्ट्राची परिस्थिती बिहार आणि उत्तर प्रदेशपेक्षा विचित्र झाली आहे, तर याच्याबद्दल लक्ष घालण्यापेक्षा नेते आणि जे स्फोटक वक्तव्य करणाऱ्या लोकांच्या बाजूला सागर बंगला हे दुर्दैव। नितेश राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यांची ही काही पहिलीच वेळ नाही। यापूर्वीही नितेश राणे यांनी आपल्या सभांमधून पोलिसांना दम दिला। पोलिसांच्या समोर देतो, चिंता करू नका, माझं काही वाकडं करू शकणार नाही। आपला बॉस बसलाय सागर बंगल्यावर, काही होत नाही आम्हाला लोकांना, आम्ही असेच जाऊ इकडे। आणि पोलिसांनी पण हे लक्षात ठेवावं की गृहमंत्री कोण आहेत
काय करून दे या पोलिसांना, मला भाषण रेकॉर्ड काय नाही, जास्तीत जास्त बायकोला दाखवू शकणार, बाकी काय नाही, काय करू शकणार नाही. नितेश राणे जो बोलला पोलीस काय करतील, माझा व्हिडिओ काढतील आणि त्यांच्या बायकोला दाखवतील. नितेशला माहित नाही पोलिसांनी त्याच्या बापाला जेवता उचलून आणलं होतं आणि एक दिवस असा येईल याच्या बायकोच्या देखत पोलीस याच्या टपोरे मारून याला उचलून आणतील. एक दिवस तसा येईल. यांची हे सत्तेची मस्ती आहे की एक दिवस येईल जो नितेश बोलू राहिला, जसं याच्या बापाला पोलिसांना जेवता उचलून आणलं होतं तसं याच्या बायकोच्या देखत याला सपोर्ट देऊन पोलीस उचलून आणतील एक दिवस. नितेश राणे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मुंबई पोलीस आयुक्तांशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र या संदर्भात पोलीस आयुक्तांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. त्यामुळे पोलिसांच्या पत्नींनी केलेल्या तक्रारीनंतर आता पोलीस नितेश राणेंवर काय ऍक्शन घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.